माझी मनापासूनची धारणा आहे की पाऊस कधी कधी इतका पडतो की त्याला अडवलं जात नाही, त्याला अडवू शकत नाही। म्हणून पडणाऱ्या पावसाचा थेंबन थेंब या ठिकाणी आपल्याला कसा जिरवता येईल, कसा अडवता येईल, या दृष्टिकोनातून राज्य सरकार या ठिकाणी प्रयत्नशील आहे। अजूनही मागच्या काळात जर आपण बघितलं तर बहुतांश ठिकाणी मोठ्या प्रमाणात पूर येऊन या ठिकाणी पाणी वाहून गेलेलं आहे। आलमट्टी धरणाचा प्रश्न तसाच या ठिकाणी भिजत पडलेला आहे। उद्या विखे साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी दिल्लीला जाणार आहेत, त्या संदर्भातला निर्णय त्यांना घ्यायचा आहे। परंतु ह्या नदीजोड प्रकल्पाची सुरुवात करत असताना आमच्या शेतकरी बांधवांमध्ये एक आनंदाचं वातावरण आहे की लवकरात लवकर या ठिकाणी आम्हाला ह्या 5 वर्षाच्या आत या ठिकाणी पाणी उपलब्ध होईल आणि आमचा शेतकरी सुजलाम सुफलाम होईल, अशी अपेक्षा माझ्यासह आपल्या सर्वांची असणं साहजिक आहे। त्यामुळे मिसाळ साहेबांना माझी विनंती आहे, युद्ध पातळीवर आपल्या विभागामार्फत या ठिकाणी पाठपुरावा करा। विखे साहेब तर फार सिरियस आहेत, अत्यंत गंभीर आहेत आणि त्यांना हे खातं मिळाल्यामुळे मी माझं नशीब समजतो की विखे साहेबांकडे खातं आल्यामुळे माझ्या प्रश्नाला लवकरात लवकर या ठिकाणी न्याय मिळेल।